श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आता कालच्या कथेमध्ये आपण जे ऐकले त्याच्यात परत एकदा ध्रुव हे पुढे कसे यशू म्हणून जन्मणार आहेत आणि दत्तप्रभूंची आराधना केल्यास त्या काय होते ते सगळं सांगितलं होतं. आता आज आपण पुढची कथा ऐकणार. श्रीपाद श्रीवल्लभ ज्यांनी ते स्वतः दत्तात्रय आहेत असे जाहीर केले ते स्वतः त्यांच्या घरी असलेल्या काल अग्निशमन दत्ताची आराधना करीत असत. आता बघा, श्रीपाद प्रभू ज्यांनी स्वतःच आपण दत्त आहोत असे जाहीर केले होते तेच काय करत तर त्यांच्या घरी असलेल्या काल अग्निशमन दत्ताची आराधना करीत. एकदा बापन्नाचार्यांनी श्रीपादांना याविषयी चिंता वाटून विचारले, श्रीपादा, तू दत्त आहेस, हा का दत्त उपासक आहेस? तत्काळ श्रीपाद प्रभू म्हणाले, मी दत्त आहे असे म्हणतो तेव्हा मी दत्त असतो. मी दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा मी दत्त उपासक असतो. जेव्हा दत्त उपासक बनत असतो तेव्हा तेव्हा दत्त उपासक बनत असतो. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे असे म्हणताना मी श्रीपाद श्रीवल्लभ असतो. मी जो संकल्प करतो तेच होत असते. मी जशी कल्पना करतो तसाच मी होत असतो. हेच माझे तत्व. आजोबा हे सर्व गोंधळात टाकणारे वाटत होते. आजोबांना हे सर्व गोंधळात टाकणारे वाटत. आता बघा, श्रीपाद श्रीवल्लभ स्वतःला दत्त म्हणवायचे, तरी पण ते त्यांच्या घरातील काल अग्निशमन दत्ताची आराधना पण करीत होते. त्यावेळेला बापन्नाचार्यांनी त्यांना काय प्रश्न विचारला की श्रीपादा विचारलं, तू दत्त आहेस की दत्त उपासक? त्यावेळेला बापन्नाचार्यांना श्रीपाद काय म्हणाले की जेव्हा मी दत्त आहे असे म्हणतो तेव्हा मी दत्तच असतो, आणि जेव्हा मी दत्त उपासक आहे असं म्हणतो तेव्हा मी दत्त उपासक बनत असतो, असं त्यांनी सांगितलं. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी श्रीपाद श्रीवल्लभ असतो आणि हेच माझे तत्व आहे. तर ते आजोबांना काय म्हणतात की ज्या वेळेला मी जे आहे असे म्हणतो त्यावेळेला मी तेच असतो, म्हणजे माझा जो संकल्प मी करतो त्यावेळेला मी तेच होत असतो आणि हेच माझे तत्व आहे. आजोबा त्याच्यामुळे फार गोंधळून गेले होते. तर श्रीपाद पुढे त्यांना काय म्हणाले, आजोबा, तुम्ही आणि मी एकच आहोत. पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे. आता इथे परत श्रीपादांनी बघा, श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या अवतारामध्ये चर्चेमध्ये पुढच्या काही गहन गोष्टींचा आधीच काही सांगत असतात नेहमी. त्यांनी आता ह्या भागात सुद्धा परत काय सांगितलं आहे तर आजोबा, तुम्ही आणि मी एकच आहोत. पुढच्या जन्मात मी अगदी तुमच्यासारख्याच रूपात अवतार घेणार आहे. म्हणजे पुढच्या जन्म म्हणजे कोणता तर नृसिंह सरस्वतींचा जन्म. ते आजोबांसारखाच म्हणजे बापन्नाचार्यांसारखाच अवतार घेणार आहेत असे त्यांनी जाहीर केले आहे. इथे पुढील जन्मात अगदी तुमच्यासारख्याच रूपात मी अवतार घेणार आहे. तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे, परंतु तुम्ही या किंवा पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही. तंतोतंत तुमच्यासारख्याच रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने, वासना यांचा नाश करण्याचे मी ठरवले आहे. आता काय असतं, श्रीपाद श्रीवल्लभ इथे काय म्हणाले तर तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची म्हणजे बापन्नाचार्यांमध्ये संन्यास घेण्याची प्रबळ अशी इच्छा आहे, पण त्यांना या जन्मी व त्याच्या पुढच्या जन्मी संन्यास ग्रहण करणे हे स्वतः श्रीपाद श्रीवल्लभांच्या संकल्पामध्ये नाही आहे. त्यामुळे काय होणार आहे तर श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्यांच्यासारखाच रूपाने अवतार घेऊन त्यांची कर्मबंधने, वासना यांचा नाश करण्याचं ठरविलं आहे असे श्रीपाद प्रभूंनी त्यांना सांगितले व आजोबांच्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे भुवयांच्या मध्यभागी हलकेच स्पर्श केला. ते कटुस्थ चैतन्याचे स्थान आहे. तर ते स्थान कोणते असते तर कुटस्थ चैतन्याचे स्थान असते. त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तप समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले. आता श्रीपादांनी त्यांना तिथे भ्रूमध्यामध्ये स्पर्श केल्यावर काय झाले तर बापन्नाचार्यांना हिमालयात निश्चल समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले.
ते काही वेळात प्रयाग क्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे व त्यानंतर श्रीपाद वल्लभांचे रूप दिसले. आता त्यांना त्यानंतर काय दिसलं तर ते स्वतः त्रिवेणीतील प्रयाग संगमात स्नान करत असताना, प्रयाग क्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करत असताना दिसले. त्यानंतर श्रीपाद वल्लभांचे रूप दिसले. ते स्वरूप कुकुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झालं. तर जे श्रीपादांचे रूप दिसले ते नंतर पुढे काय झालं तर ते स्वयंभू दत्ताच्या मूर्तीत विलीन झाले. त्यांच्यातील अवधूत स्वरूप बाहेर निघाले. त्यांच्यामधील कोणतं अवधूत स्वरूप बाहेर निघाले व त्यांना आपली कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले. तर अवधूत रूप बाहेर आल्यानंतर त्यांना त्यांची कन्या सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे, त्या अवधूताने श्रीपाद वल्लभांचे बालरूप धारण केले व सुमती महाराणीच्या मांडीवर तान्ह्या बाळाच्या रूपात झोपलेले बापन्नाचार्यांना दिसल्यानंतर काय त्या अवधूतांनी कोणतं रूप घेतलं तर एका तान्ह्या बाळाचं रूप घेतलेलं दिसलं आणि ते सुमती महाराणींच्या मांडीवर झोपलेले दिसले. त्यांना मांडीवर झोपलेले दिसले. मातेच्या मांडीवर बाळ पाहता पाहता 16 वर्षाच्या मुलात रूपांतरित झाले. नंतर ते बाळ 16 वर्षाच्या मुलामध्ये रूपांतरित झाले. त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकीत हुबेहूब बापन्नार्यांसारखे रूप घेतले. आता ते 16 वर्षाच्या बाळाने काय केलं, बापन्नार्यांवर दृष्टी टाकता टाकता हुबेहूब बापन्नार्यांसारखेच रूप घेतले. तथापि ती व्यक्ती संन्यासासारखी दिसत होती. 2 नद्यांच्या संगमावर स्नान करून शिष्यांसह राजेशाही हातात ते चालू लागले. तर त्यांना ती व्यक्ती कशी दिसत होती, संन्यासासारखी दिसत होती आणि 2 नद्यांच्या संगमावर ते आपल्या शिष्यांसह राजेशाही थाटात स्नान करून चालत होते. स्नान करून आपल्या शिष्यांसह राजेशाही थाटात चालत होते. म्हणजे ते स्नान करून येत होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य होते. तो संन्यासी बापन्नार्यांकडे कटाक्ष टाकून म्हणाला, मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात. म्हणजे मी कोण आहे या विचारात तुम्ही दिसत आहात. मला नरसिंह सरस्वती म्हणतात. तर त्यांनी तेव्हा त्यांना काय म्हटलं, मला नरसिंह सरस्वती म्हणतात. हे गंधर्वपूर आहे. आता हे गंधर्वपूर म्हणजे तेव्हाचं जे गंधर्वपूर आहे होतं त्याचं आजचं नाव काय आहे तर गाणगापूर. आपलं जे गाणगापूर आहे तेच म्हणजे गंधर्वपूर. असे म्हटल्यावर त्यांनी क्षणात आपले वस्त्र नदीवर पसरले. आता त्यांनी काय केलं, क्षणभरात त्या नदीवर वस्त्र पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्याला गेले. तेथील कर्दळी वनातील महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्या सर्वांनी प्रार्थना केली, महाप्रभू तुमच्या आगमनासाठी अनेक शतकापासून आम्ही तप करत आहोत. तुमच्या कृपाशक्ती आम्हास लाभोत. अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर ते कोपिनधारी वृद्धाच्या रूपात दिसले. अनेक वर्षांच्या तपानंतर ते पुन्हा कसे दिसले, कोपिनधारी वृद्धाच्या रूपात दिसले. आता बघा ते पुन्हा कोणाच्या रूपात दिसले, कोपिनधारी वृद्धाच्या रूपात दिसलेले आहेत. म्हणजे हे सगळं बापन्नाचार्यांना दिसते. तर बापन्नाचार्य तिथेच आहेत, पण ते ज्या जागेवर त्यांना भूमध्यावर स्पर्श केल्यामुळे काय झालं, त्यांचे चैतन्य स्थान जागृत झाल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. नाही माझं चालू आहे. दिसले. तेजस्वी नजर बापन्नार्यांवर रोखून ते म्हणाले की त्यांना स्वामी समर्थ असे म्हणतात. म्हणजे त्या कोपिनधारी पुरुषांनी बापन्नाचार्यांना काय सांगितलं तर त्यांना स्वामी समर्थ असे म्हणतात. त्यांना बापन्नार्य असे म्हणतात असे त्यांना सांगा. बापन्नार्यांना काय सांगितलं, त्यांना स्वामी समर्थ असे म्हणतात. थोड्याच वयात त्यांनी प्राणत्याग केला. आता थोड्याच वयात त्यांनी काय केलं, प्राणत्याग केला. म्हणजे स्वामी समर्थांनी जो आपला अवतार संपवला ते तसं त्यांनी प्राणत्याग केला व आपली प्राणशक्ती वटवृक्षात गेली. त्यांची प्राणशक्ती कुठे गेली, वटवृक्षात गेली. त्यात दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन झाला आणि त्यांचा दिव्यात्मा कुठे गेली, शैल्यावरील मल्लिकार्जुन लिंगात विलीन झाला. महापवित्र अत्यंत शांतिवंत असलेल्या शिवलिंगातून मेघगंभीर असा आवाज आला, बापन्नार्या तू धन्य आहेस. अप्राप्य मन वा वाणीस अगोचर आदी वा अंत नसणारा केवळ ज्ञानपुरुष. मी तुझ्या एका क्रियाशील योगामुळे
सूर्यमंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो. या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे 18 सहस्र दिव्य पुरुष सर्वदा माझी सेवा करीत असतात. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना हे पवित्र दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात. त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद शिवल्लभ, नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करत आहे. तर आता बघा, त्या शिवलिंगातून बापन्नाचार्यांना काय आवाज दिला गेला की तुम्ही धन्य आहात की तुम्ही अप्राप्य आणि मनोभाव आणि अगोचर आणि आदि अनंत नसणारा केवळ ज्ञानपुरुष, ज्ञानस्वरूप आणि मी तुझ्या असे आहात आणि मी तुझ्या क्रियाशील योगामुळे सूर्यमंडळातून शक्तिपात करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर सूर्यमंडळातून शक्तिपात झाल्यामुळे श्रीपाद शिवल्लभ किंवा दत्तांची जी शक्ती आहे ती मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात आकर्षित झाल्या असल्याचे आपण पाहिलं असेल की वारंवार इथे सूचित केलं जातं. त्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना काय आता त्याआधी त्यांनी काय म्हटलं आहे की या ज्योतिर्लिंगामध्ये 18 सहस्र दिव्य पुरुष विलीन आहेत आणि ते सदा सर्वदा त्यांची म्हणजे कोणाची, श्रीपादांची आराधना करीत असतात किंवा सेवा करीत असतात असं त्यांनी सांगितलं. तर हे सगळे दिव्य पुरुष त्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्वांना काय करतील, आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीमध्ये सहाय्य करतील असं त्यांनी सांगितलं आहे किंवा करतात असं सांगितलं आहे. त्रिमूर्ती असणारा मी श्रीपाद शिवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करत आहे. हे शंकरपटा ही गुरूंच्या लीला कल्पनातीत आहेत. म्हणजे आता हे सुभय सृष्टी परत शंकरभटांना काय सांगतायत की हे शंकरभटा गुरूंच्या लीला कल्पनातीत आहेत, म्हणजे कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. आपण त्या लीलांची कल्पनासुद्धा करत नाही. नंतर काही वेळाने बापन्नार्य पूर्ववत झाले. त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा हसरा 3 वर्षाचा बालक दिसला. या चमत्कारिक अनुभवाने त्यांना दिव्य माधुर्य बहाल केले. त्यांनी प्रेमाने श्रीपादांना उराशी कवटाळून घेतले. काही काळासाठी ते दिव्य आणि तन्मय अवस्थेत होते. त्या दिव्य अनुभवातून ते पूर्वस्थितीला आले आणि त्यांनी अग्निहोत्रास प्रारंभ केला. आता बघा, त्यांनी सगळं अनुभवातनं बाहेर आल्यावर त्यांनी काय केलं, अग्निहोत्रास प्रारब्ध केला. तर अग्निहोत्र म्हणजे काय, तर यज्ञासारखंच असतं. ते अग्नी प्रज्वलित करून आहुती देण्याचं काम जे करतात त्याला अग्निहोत्र असे म्हणतात. तर त्याने अग्निहोत्रास प्रारंभ केला होता आणि ते अग्निहोत्र प्रारंभ करताना कसं करायचे, तर बापन्नाचार्याचे अग्निहोत्र कार्यसुद्धा अभिनव होते. सर्वसाधारणपणे शमीच्या किंवा औदुंबराच्या लाकडाने अग्नी निर्माण करतात, परंतु बापन्नाचार्य समिधा अग्निकुंडात घालून मंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करतात. तर बापन्नार्य हे फार महान तपस्वी होते. त्यामुळे ते काय करायचे, तर अग्नी निर्माण कसं करायचं, वेदमंत्रोच्चाराद्वारे किंवा वेदमंत्रोच्चार करून नंतर त्याद्वारे अग्नी प्रज्वलित करत असत निर्माण करीत असत. आणि आता अप्पलराज शर्मासुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत. त्यांच्या वंशात अग्निपूजा होती. प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून ते आहुती घालत. आता बघा, अप्पलराज शर्मा पण अशाच पद्धतीने अग्नी प्रज्वलित करत आणि ते काय करत, प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालत. ते विशेष उत्सवाच्या वेळी ते करीत. हे म्हणजे हे सगळं ते कधी करायचे, विशेष काय उत्सव वगैरे असेल तेव्हा हे करायचे. त्या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना किंवा शरीरास कोणताही त्रास होत नसे. हे महद आश्चर्य. आता अप्पलराज शर्मा अशा प्रकारे अग्निहोत्र करायचे. म्हणजे काय करायचे, अग्नी प्रज्वलित वेदमंत्रोच्चाराद्वारे करायचे. नंतर
आहुती देण्यासाठी ते अग्निकुंडात उतरायचे आणि आहुती द्यायची. पण असे असूनही सुद्धा त्यांची वस्त्रे किंवा त्यांना काहीच होत नसे, ही खूप आश्चर्याची बाब होती. आता बापन्नाचार्यांनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र केले, परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना. आपल्या आजोबांची दुरावस्था पाहून श्रीपाद प्रभूंना मजा बघत हसत होते. ते घामाने ओलेचिंब झाले होते. त्या कोण घामाने ओलेचिंब झाले होते? बापन्नाचार्य. नंतर श्रीपाद अग्निकुंडा कडे पाहून म्हणाले, अरे अग्निदेवा, तुला आज्ञा करतो, आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नको. म्हणजे जेव्हा एकदा असं बापन्नाचार्य अग्निहोत्र करत होते, तर वेदमंत्रोच्चार करत त्यांनी अग्नी पेटवण्याचा प्रयत्न केला, पण अग्नी काही पेटत नव्हता. त्यावेळेला श्रीपादांनी काय केलं, फक्त होमकुंडाकडे बघितले आणि ते म्हणाले, हे अग्निदेवा, माझ्या आजोबांच्या कार्यात अडथळा आणू नकोस. आणि अग्नी तत्काळ निर्माण झाला. ज्वाळा वर येऊ लागल्या. श्रीपाद प्रभूंनी कलशातील पाणी अग्निकुंडात अग्निकुंडात घातले. आता जर तुम्ही आगीमध्ये पाणी ओतलं तर काय होणार आहे? आग विझूनच झाल्या. परंतु अग्नी विझण्याऐवजी जी अधिक प्रज्वलित झाला. आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले आणि श्रीपाद म्हणाले, आजोबांचा आणि माझा या अवतारात तुम्ही व्यंकटय्या सृष्टी व नरसिंह वर्मा कारण आहात. म्हणजे ते काय म्हणतात, आजोबा, माझ्या या अवतारात तुम्ही व्यंकटय्या सृष्टी आणि नरसिंह वर्मा कारण आहात. म्हणजे त्यांचा हा अवतार कोणामुळे झाला, तर नरसिंह अवतार धारण श्रीपाद शिवल्लभ अवतार त्यांना जो मिळाला, तो त्यांचे आजोबा, त्यांची व्यंकटय्या सृष्टी आणि नरसिंह वर्मा यांच्यामुळे मिळाला, असे इथे श्रीपादांनी सांगितलेलं आहे. आता पुढची कथा काय आहे ते आपण नीट. म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी आता आजोबा, माझ्या अवताराला तुम्ही कारणात, म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यंकटय्याकडून नरसिंहवर्मांकडून धनसहाय्य किंवा धनेतर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही. आता ते काय म्हणाले, जर तुम्ही किंवा माझ्या वडिलांनी, म्हणजे कोणी, तुम्ही म्हणजे कोणी, बापन्नाचार्यांनी, आर्यांनी, आणि कोणी बापन्नाचार्यांनी नरसिंहवर्मा आणि कोण व्यंकटप्पा टप्पय्यांकडून काही धनसहाय्य किंवा धनेतर काही स्वीकारले तर दोन्ही ते दानामध्ये येत नाही. त्याचप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास देवद्रोह सुद्धा होऊ शकतो. म्हणजे जर सहाय्य नाही घेतलं तर काय होऊ शकतं, देवद्रोह सुद्धा होऊ शकतो. त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी. मला जन्म देणारी मातृमूर्ती पट्टराणी सुमती महाराणी, मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी मल्हारजींचीच नव्हे तर व्यंकटय्या सृष्टी व वत्साई कुटुंबाची माहेरवाशिणी. म्हणजे सुमती महाराणी या फक्त बापन्नाच्या कुटुंबाच्या, म्हणजे मल्हारी कुटुंबाच्याच नाही, तर वत्सवाई नरसिंह वर्मा आणि व्यंकटय्यप्पा श्रेष्ठी या दोन्ही घरांच्या त्या हे होत्या, काय माहेरवाशीण होत्या, असं इथे उल्लेख आलेला आहे. तर नरसिंह वर्मा माहेरवाशीणच आहे असे समजावे, हा माझा दंडकच आहे. श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा तेथे होते. वेदोगायन योगायोगाने श्री व्यंकटय्या श्रेष्ठी व नरसिंहवर्मा सुद्धा तेथे होते. श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय बापन्ना आर्यांसारखे महान तपस्वी सुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत.
वडील अग्निकुंडात उतरल्यावर अग्नी त्याचा प्रताप दाखवितो. माझ्या संकल्पात जर बदलीला माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटय्या श्रेष्ठी निष्कांचन होते. म्हणजे जर श्रीपादांच्या संकल्पामुळे सगळे घडत आहे आणि जर श्रीपादांचा संकल्प बदलला तर काय होणार? व्यंकटय्या निष्कांचन म्हणजे निर्धन होतील, निष्कांचन होतील. अगणित भूमी असणाऱ्या नरसिंह वर्म्याला निवारा मिळणार नाही. तर भरपूर अशी जमीन असलेले असे जमीदार म्हणजे नरसिंह वर्मा, पण त्यांना राहण्यासाठी निवाराही मिळणार नाही. जर श्रीपाद श्रीवल्लभांनी आपला संकल्प बदलला तर काय काय होईल ते सांगते. तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे तुमच्या अवस्थेत आहात. मी भिकाऱ्याला महाराज करू शकतो आणि महाराजाला ज्याचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो. माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला जो तो इच्छा करेल ते मी देऊ शकतो. परंतु देण्याअगोदर तो ते सांभाळू शकेल का हे मी पाहतो. त्याचे शक्ती सामर्थ्य लोकांच्या उपकारासाठीच तो वापरतो का नाही त्याबद्दल मी त्याची परीक्षा घेतो. मला भासेल तेव्हा मी मातीचे सोन्यात आणि सोन्याचे मातीत रूपांतर करतो. आता इथे श्रीपादांनी आपलं शक्ती सामर्थ्य सांगितलेलं आहे आणि ते म्हणतात माझ्या भक्ताला जो माझी आराधना उपासना करेल त्या भक्ताला तो मागेल ते मी देऊ शकतो, पण ते देण्याआधी तो सांभाळण्याच्या योग्य आहे का, तो सांभाळेल का आणि त्याचा लोकांच्या उपकारासाठी किंवा लोकांसाठी काही उपयोग करेल का, जी शक्ती सामर्थ्य मिळते याचा श्रीपाद श्रीवल्लभ नेहमी विचार करत असतात. तर आता आजची कथा आपण इथेच थांबूया. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. आता श्रीपाद श्रीवल्लभांनी बापन्नाचार्यांना त्यांनी जेव्हा तुम्ही दत्त आहात का दत्त उपासक त्यावेळेला जे उत्तर दिले की मी दत्त जेव्हा मी स्वतःला दत्त म्हणणं होतो तेव्हा मी दत्त म्हणतो. जेव्हा मी स्वतःला म्हणेन की मी श्रीवल्लभ आहे त्यावेळेला मी श्रीपाद श्रीवल्लभ असतो. आणि ज्यावेळेला मी म्हणेन की मी आता दत्त उपासक आहे, मी जेव्हा दत्त उपासक आहे असे स्वतःला म्हणतो तेव्हा मी स्वतः दत्त उपासक बनतो. म्हणजे दत्तांनी किंवा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी इथे काय सुचवलं आहे तर ते जो संकल्प करतील मनात तोच जो संकल्प ते होणार आहेत. म्हणजे ते त्यांच्या संकल्पाप्रमाणे ते होणार. म्हणजे त्यांच्या संकल्पाशिवाय या जगामध्ये काहीच घडू शकत नाही असं त्यांनी सांगितले. आणि बापन्नाचार्यांना संन्यास घेण्याची इच्छा होती त्यावेळेला त्यांना सांगितलं की पुढील 2 जन्मांमध्ये तुम्हाला काही संन्यास घेता येणार नाही कारण का ते माझ्या संकल्पामध्ये नाही आहे. पण त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की ते नरसिंह अवतार घेतील तेव्हा काय करणार आहे. तर आता आपल्याला आजचा प्रश्नसुद्धा तो तसाच आहे की जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह अवतार घेणार आहेत तेव्हा ते कोणाचं रूप घेणार आहेत आणि कोणाचे रूप घेणार आहेत ते सांगायचं आहे. कोणते रूप कसे असेल आणि ते कोणाचे रूप असेल आणि ते रूप कसे असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्येच द्यायचं आहे की जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह अवतार घेणार आहेत तेव्हा ते नरसिंह अवतारामध्ये कोणासारखे दिसणार आहेत आणि ते रूप कोणाचे असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर आजची कथा आपण इथे संपवतो. श्रीपादांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.